अरे मग आजकाल तेच होतं, मी झोप होतच नाही आजकाल एकदम. मला वाटलं तू येशील करून, तू मम्मी नाही आली आज. सॉरी बेटा, सॉरी मी नाही आले माझे पिल्लू का बॅग भरून ठेवलेली. नाही बेटा, मग जमलं, सगळं तयारी होतो आमची, कारण आज मम्मी एक्सपेक्टेड होती फ्रेंड्स. घड्याळात बघितलं डायरेक्ट 12:30-1 झाले. हा मग तेच तर आहे, पण तेच होतं, मी झोप इतकी लागते ना. नाही मला खूपच डोकं दुखत होतं, त्याच्यामुळे मी गोळी खाल्ली होती. अच्छा. बाकी सगळे रेडी. मला जोगेश्वरीला असताना लगेच ताबडतोब निघाले असते. 7ला तुला माहिती आहे, रात्री पण येत होतो 8 वाजता. टीव्ही बघणं चालू आहे. बेटा झोपणार कधी तू? कधी झोपणार बेटा? टी शर्ट आहे, कशाला नको, दे इकडे. झोपायला जाऊया. मग काय करायचं तुला? गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तशी आता होती रात्र, झालेत 12. आणि जर आपलं लवकर झालंच आहे सगळं, तर मग बोलते मुला झोपायला चल ना बेटा प्लीज. मी बंद करतो टीव्ही, मग बघतो तो कशी नाही येते. चला फ्रेंड्स, टीव्ही बंद करून टाकू. मग थोड्या वेळ बघून बंद करशील? पक्का प्रॉमिस कर. तर झोपून घेऊया लवकर, सकाळी आपल्याला बाहेर जायचं. मग अशीच प्लॅन झाला आपला जाण्याचा. कन्फर्म आहे उद्याचं? तुम्ही दोघं उठण्यावरती आहे, पण मी लवकर उठणार आम्ही दोघं पण. तिला म्हणून मी झोपायचा प्रयत्न करतोय, पण झोपत नाही आणि ना उठत सकाळी लवकर. मग सकाळी अजून लेट होत. नाही होणार बुग्गू, चल लवकर इकडे ये. तिला आवाज देतो. बुग्गू झोप, चल. नाही थांब जरा, पहिला आधी मला तेल मालिश करून घेऊ दे. कधी झोपणार? 3 वाजता. 3 वाजता कोण झोपलेलं? तुझं डॅडा? कोण बोललं तुला? अच्छा, तुझ्या डॅडाचं नाव काय? तुझ्या डॅडाचं नाव काय? मम्माचं नाव? मम्माचं नाव. आणि तुझं नाव काय? मस्तपैकी लोक फ्रेंड्स ट्रिप बिपला निघाले सॅटर्डे संडेचा, है ना बेटा? आपण कधी जाणार बेटा ट्रिपला? 3 वाजता. सगळं 3 वाजता. तर मी आता ते एक्स्ट्रा 20 रुपयाचं एक पॅकेट वाचलंय आणि ह्याच्यामध्ये हिने बरोबर माती लावून टाकली. 10 पकडांकडे जेव्हा घेतली होती ना फर्स्ट टाइम, तेव्हाच मी बघितलं होतं 20 रुपयाची किती आणि 40 रुपयाची किती आहे ती. मग मी 20 रुपयाचा बरोबर अंदाज ठेवला होता. कमी पडेल तेवढी. बरोबर होती ती 20 रुपयाची. ठीक आहे, मला माहिती नव्हतं, पण ठीक आहे, एक्स्ट्रा वाचली तर नंतर काय फुलं आणले तर अजून त्याला काय वापरण्यात येईल ती माती. आता मी बुग्गूला झोपवतो पटपट. तू आता काय करत बसणार आहे? हेअर केअर, माझं हेअर केअर. जसं की तुम्हाला हर्षने दाखवलं मी काय करते, तर मी माझं हेअर रुटीन करते. प्रत्येकाला हेअरचा प्रॉब्लेम असतो, हेअर फॉल होत असतो, डॅन्ड्रफ होत असतो. आणि आफ्टर डिलिव्हरी नंतर तर माझा हेअर फॉल खूप होत होता. त्यानंतर मी माझं एक ऑइल यूज करते, त्याच्यामुळे मला खूप जास्त फरक जाणवला. तोच मी तुमच्याशी शेअर करते. आणि खूप सारे कमेंट्स होते आणि खूप सारे DM पण होते मला की ताई तुझे हेअर रुटीन शेअर कर, तू कोणता शॅम्पू यूज करते, तू कोणतं ऑइल यूज करते. जे काही आहे ते तुमच्याशी मी आज शेअर करते. सो मी यूज करते सेसाचं रोजमेरी हेअर ऑइल. हे आपण डायरेक्ट अप्लाय करू शकत नाहीये. त्याच्यासाठी आपल्याकडे जे पण काही कॅस्टर ऑइल म्हणा, आपलं कोकोनट ऑइल या फिर हे सेसाचं आयुर्वेदिक ऑइल, हे पण आपण यूज करू शकतो. असं की मी तुम्हाला दाखवते. आता माझ्या हेअरला जेवढी जरूरत आहे तेवढं मी घेते. मी एवढं काही ऑइल घेतलंय आणि त्याच्यामध्येच सेसाचं रोजमेरी हेअर ऑइल मी 3 ते 5 ड्रॉप टाकते. ऍक्च्युली स्पेनच्या रोजमेरीचा वापर झाला, तोही स्टीमिंग प्रोसेसने, त्याच्यामुळे ते अरोमा पण पसरतो आणि जसं की खरंच अरोमा पसरलाय. आणि मला खूप रिलॅक्सेशन आणि छान झोप पण लागते हे ऑइल रात्री यूज केल्यामुळे. रात्री लावते आणि सकाळी मी ते वॉश करते. त्याचबरोबर हे ऑइल मला आहे ना माझ्या हेअरची डेन्सिटी आणि इम्प्रूव्ह करते माझं स्कॅल्प. सो जेंटली मसाज करायचं ह्या ऑइलचा, आणि ते पण आपल्या स्कॅल्पला. जे आपली केसांची मुळं असतात ना त्यांना लावायचं आहे. त्याने खरंच खूप असं रिलॅक्सेशन वाटतंय ना. जे ऑइल लावलंय त्याच्यामुळे काय होतं, सकाळपर्यंत आपल्या चेहऱ्यावरती तेल उतरलेलं असतं, पण हे जर तेल उतरलं तर आपल्याला ह्याचा फायदाच आहे. जसं की आपले स्किन हायड्रेट होते, मॉइश्चराईज होते आणि आपली डल स्किन रिवाइटलाइज होते. तर इतक्या वर्षापासून मी हे तेल यूज करते, तर मला ह्याच्यावरती फुल्ली ट्रस्ट आहे.
माझ्या हेअरच्या डेन्सिटी आणि मजबूतीसाठी मी हेच प्रिफर करते आणि हेच माझं हेअर रुटीन आहे. तर छान असा मसाज झालेला आहे माझा. तर मी प्रोडक्ट टॅग केलाय, तुम्ही नक्की यूज करा आणि तुम्ही यूज केल्यानंतरचा रिझल्ट मला कमेंटमधून जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर माझं तर झालेलं आहे. आता ह्या दोघांचा सुद्धा जेंटली मसाज करते आणि मग झोपून जाते. हर्ष इकडे ये ना, तेल लावते. दोघं पण आले, दोघांच्या पण तेल लावून घेते केसांना. तू खाणार आहे काय पिझ्झा? ए गप झोपा चला. नाही आता काही पिझ्झा काही नाही. ते पिझ्झाचं हे घुसतंय क्रश आणि ते चिली फ्लेक्स खवखवतात. तुला पण खायचंय? हा मग ये चल. तुला पिझ्झा नको खरं? मी मागवेल आणि मी खाईल. तुला तू खाशील ना? नाही पूजा हा बोल ना. हा बोल का? मग बुबूला नको? मला जबरदस्ती बुबू हा बोलायला लावलंय. तुला नको ना बेटा पिझ्झा? तुला पाहिजे की नको? पाहिजे की नको? ये ना तू, चल ना. इथे झोपतो ना मी. इथे ये ना खाली. बेटा तू इथे खांद्याला कर मसाज बेटा. जसं की मी इतक्या वर्षापासून हेअर ऑइल जसं की मी इतक्या वर्षापासून हे हेअर ऑइल यूज करते ना, तसंच मी आता ह्याला सुद्धा यूज करायला लावले. आई आई वा खूप छान, मजा आली. तर तुम्ही पाहिलं असेल असं सगळं माझं सकाळचं रुटीन असतं. आणि आता मी स्वतःसाठी कॉफी पिईन. एवढ्या वेळानंतर ही सगळी कामं, त्याच्यामध्ये पण अर्ध मध्ये मध्ये मी शूट नाही केलं. फक्त लाली वगैरे ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी, अजून खूप छोट्या मोठ्या गोष्टी खूप असतात, त्या शूट करायला भेटलंच नाही कारण मी माझा फर्स्ट टाइम होता मी असं शूट करत होती. बट दाखवलंय माझं सकाळचं असं छोटंसं काहीतरी रुटीन असतं. आता मी कॉफी पिईन आणि मग जेवणाला लागेल. म्हणजे ते दोघं पण उठायच्या अगोदर माझं जेवण पूर्णपणे रेडी असतं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी ऐकलं पूजाकडून तिने तुम्हाला ऑलरेडी वेलकम केलंच आहे. ब्रेकफास्ट टाइम, मस्तपैकी उत्तप्पे आणि चटणी. दाखव बेटा कसं रेडी झालाय. पाठी केशे दाखव. अरे वा 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 वा, व्हेरी गुड. छान 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 छान, खूप छान. माझा हात पकड आणि गोल फिर. रखने के लिए चाहिए वो इधर तक रहेगा, इधर पूरा फिर नीचे गैप चाहिए, फिर वापस से इधर. हे बघा, हेच मी बोलत होते ब्रश बद्दल की ह्यानी बरोबर माझे केस असे. हो माहिती माहिती, समजलं समजलं. बघा डेस्टिनेशन आपलं इथून समोर दिसतंय, एक्झॅक्ट समोर. पण असं जायला रस्ते एकदम तरी वाकडे तिकडे. जरा तू लावलाय मॅप? चला कुठून? ठीक आहे फ्रेंड्स, आपण पोहोचलो जीवदानी मातेच्या मंदिराच्या इथे. ओके, आपण आता राहायला आलोच इथं. म्हटलं होतं आम्ही येऊ आशीर्वाद घ्यायला. हे घेते, हे घेते त्याच्यात आहे चांगलं. लास्ट टाइम पेक्षा तरी खूप खाली दिसतंय. मधल्या ऑफिस. हा आपण मंडेला आलोय. तर गणपती आहे माझा.
तिकीट काढून टाकले फ्रेंड्स. हे चल बघ. ट्रेन आली चल लवकर लवकर चल फास्ट फास्ट फास्ट. ये चाले ट्रेन. कधीतरी आपण चालत पण जायचं ट्राय करू आहे की ना. भागायला पण जेवण जाऊ. थांबत जाऊ पण जाऊ कधीतरी चालत पण. ओके बेटा तू पण चालशील ना शिड्यांनी. कम्पेअर टू लास्ट टाइम फ्रेंड्स आता पूर्णच खाली आहे. अपेक्षेहून फ्रेंड्स जास्त लवकर दर्शन झालं आहे ना पूजा. म्हणजे जरासा पण वेट टाइम नाही. काय बोलते खूप लवकर झालं. बेटा उचलून घेतला असतं तुला तुझी. हा का ठीक आहे. शाबाश शाबाश शाबाश. काय पण तुझ्यावालेच देऊ ना. व्हेरी गुड. काय मोबाईल दे ना मला स्नॅप टाकायचं. चला थोडंसं फोटो सेशन करून घेऊ वरती आल्यासारखं. तुला दिसतंय देवाला. काय तलाव तलाव किती फॉग झालाय. थंडी झाली फ्रेंड्स चालू. काय तिथे तुला दिसते ते क्रॉस करायला जेट्टी. कालीमाता मंदिर. मी रील मध्ये बघितलं होतं. केवढा तो फॉग जमा झालेला दिसतोय बघा ना. जे की थंडी पण दुपारपासूनच जाणवायला चालू झाली आहे इथे. म्हणजे इथेच ना आपण राहतोय तिथे पण. हे तुला घेऊ का आता उचलून. नको चल. अरे असे नाही संध्याकाळ होईल यार. मधून चल. छान देखील लवकर लवकर दर्शन झालं मनासारखं. आता जाऊ रिटर्न. खालचाच बंद ठेवलं नाहीतर आपण तिथून बसून मस्तपैकी एन्जॉय केली असती राईड. हे बघ कसं खायचं सांग. एक घ्यायचं. अरे ते काय पॉपकॉर्न आहे का. अच्छा बरोबर आहे पॉपकॉर्न. ते तसंच खायचं बेटा एक पॉपकॉर्न सारखं. पकड. लहान पोरांपेक्षा मोठ्या माणसांमध्ये एवढी उत्सुकता असते खाली काय कसं व्ह्यू दिसतोय बघायला की मला पण बघायचं होतं. बट गर्दी. पुढचा डब्बा त्यांनी बंद ठेवला. ठीक आहे नो प्रॉब्लेम. आपण लास्ट टाइम आलो तेव्हा एन्जॉय केलंच होतं की ना. आणि प्रॉपर फ्रेंड्स बघा 1 तासात 3 वाजता आपण घरातून निघालो होतो. 15 मिनिटात इथे पोचलो. परत वर गेलो खाली येणं सगळं झालं 1 तासात आहे की ना. आता जाऊ आणि काहीतरी खाऊन घेऊया. पुण्याची फेवरेट नारळवाडी बंद आहे आज.
अच्छा तुम्ही पार्टी लागलं मला लागण्यापेक्षा हिला लागलं असतं जोरात. नाही लागलं बेटा. लस्सी ते इथे देतात. तू विचारला काय एवढी तडजोडीची कामं करतो? बसून आरामात पियाला चांगलं वाटतं ना, तडजोडीचं काय विचार. लस्सीचं दुकान पाटी तर ते विचारणार तुम्ही इथे लस्सी देणार काय ते मला नाही आवडत. त्यांचं वाटतं फॅमिली दुकान आहे वाटतं. नाही वेगळं आहेत. लास्ट टाइम मी विचारलं. ती एक छाच. मला लाज वाटते बोल ना सांगायला. लाज नाही पण असं वाटतं की कशाला वाढीव काम सांगायचं, काहीतरी घ्यायचं तेवढं घ्यायचं आणि आपल्या पद्धतीने काय तर तुम्ही हे इथं करा ते तिथं करा. कस्टमायझेशन वेगळे वेगळे करत बसते गोष्टींमध्ये. कस्टमायझेशन काय आहे याच्यामध्ये म्हणजे मला कळलं नाही काय. थँक्यू. थंड आहे का ना. वडा वडापाव आहे, समोसा आहे तेच. वडा गरम आहे ना. हां मीडियम आहे. हा ठीक आहे मग एक वडापाव द्या. एक समोसा तो होऊ दे मला. हां दाबू नको पाणी सगळं पाहिजे. चिकूची बॉटल नाही आणली. समोसा अजून एक द्या. मिरची येतं कुठं. थँक्यू. आज मला ॲक्च्युली फ्रेंड सकाळपासून समोसे खायचं खूप मन आहे म्हणून आता बघू जितके खाता येईल तितके खाऊन टाकेल. ते एकदम गरम गरम असल्यामुळे पकडता पण येत नाही. जर्नीमध्ये पण जास्त मजा आली बरं का फ्रेंड्स. उजेडात आपण आलो तेव्हा असे रस्ते परत घन जंगल टाईप आहे ना पूजा. इट वॉज नाईस. वेगळ्या रूटने आलो. नेहमीसारखं ऑटोचा तो स्टेशनवाला रूट नाही. त्याच्या बेटा मजा आली ना जर्नीमध्ये. फ्रेंड्स एक छोटासा स्लोगन बघायचा आहे. बुग्गू डॅडा मम्मा चालले. हे पॉम 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 बोलायचे. बोल बुग्गू डॅडा मम्मा चालले पॉम पॉम पॉम. चला जाऊया. पॉम पॉम पॉम. बुग्गू डॅडा मम्मा चालले. पॉम पॉम पॉम. बुग्गू डॅडा मम्मा चालले. पूजाला लाज वाटते. पूजा बोल काय. आता भाभी आणि आम्ही दोघं मगापासून बोलतोय ते. तुम्ही तुमचं बघा मी काय बघते. ते बघा आपले सेवा सेंटर इवन किचन कॅबिनेटचं एकदा रेट्स फिक्स करून घेऊ. कारण की आज दुपारी पण काही दादा आले होते घरी माप घ्यायला बट त्यांनी तर डायरेक्ट 65 वरती म्हणजे जास्तच सांगितलं. तर ह्यांचं बघू आता कमी करतात आहे की नाही. सर हेलो. हाँ सलीम भाई नहीं हो दुकान पे. नहीं है भाई, बोलो ना. वही अपना किचन का आपको बोला था ना रेट फिक्स करने को एक. किचन का. तो आप मैं 35 बोल रहा था, आप 40-42 कुछ बोल रहे थे. हाँ, तो वही आपको पूछना है. थे दुकान पे कोई भी नहीं है. दुकान खुला है बंदे. दुकान खुला है. दुकान खुला है. 1 मिनट में लगा के बात करके बता सा. हाँ हाँ आतमध्ये बनतोय आपला पिझ्झा. आणि पिझ्झा कोण कोण खाणार आहे. फक्त भाभी आणि मी आहे ना पूजा. थँक्यू. ठीक आहे असेच पकड मम्माकडे. ठीक आहे. एक पिझ्झा खाणार होता. पण आता ही ऑफर आहे मीलची तर कशाला सोडत. चला फ्रेंड्स खूप टायमाची इच्छा.